तुम्हाला सांगतो काही काही लोकांना जातीपातीचा लय पुळका असतो बाबा, जातीला किंमतच नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. हाकू सांगू का, ज्या शबरी आईच्या परिवारात म्हणजे ज्या समाजामध्ये हो संस्कार आहेत ना, ते एवढे भारी आहेत ना काही काही गोष्टींमध्ये. आपल्याला वाटतात की ते लोक गरीब असतात, जरी गरीब असतील ना पण नम्रता एवढी असतील ताई त्यांच्या, एवढी नम्रता असते का आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. इथली नम्रता रास लगीन मा जर त्याच्या भांडणी बुवेल राहणार ना, येरारले मारेल बी राहणार ना, तरी कोणा का लगीन ना वाजा वाजेना बटाचा नाचाल उभा राहायचा. असं देखील का नाही त्याने म्हणे लढाई होईल मला त्यांना लगीन मा जाणं नाही, असं आदिवासीच मा देखील का एखादा परिवारले रुसताना काय नाही, डायरेक्ट चालना जात आपला आपला ना हात धरी तटले जातं ब्याण तटे येस नाही तटे मला काय नाही येत नाही, तू शिलग रे, तू नको जागा अटकावर आट काय तू. बरं आदिवासी समाज मग असं देखील का एखादा नवरदेवना पाहुणा की नवरीना पाहुणा ऋषीशनी बसिले जेवण नाही करता, असं देखील का अजिबात नाही. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणले तर आपला मंडप मग पंगत चालत नाही, असा कोपरा उभा राहा सासरास का हो बापू तुम्ही जेवायला बसले नाही, मला कोणी विचारलं नाही का तुला पुटीन पाटा बांधा घ्या या लोक्या काय रे ना, तू खा रे भुक्या भुक्या वातडा वैजाची खा रे चेंजी दे रे म्हणजे कितला येडापणाचे पंगत चाल राही नाही डोळ्याला दिखी ना कुशाल खायले हो ना बाकी ना निता त्याला राहता माल कोणी सांगा नाही तू खा रे मन सारखा सासरा राहणार त्याला बुक्या बुक्या गोमाल चिला गो बॅग उचल निघोय तुका झेंडा आणलाय राह ना आधी आणणार 150 बरं मानचेच नव्हे ना बहिणी तुमले बी सांगत आदिवासी लोकेस मा असं देखील का एखादा नवर देवनी माय लगीन मा ऋषीशनी बसले असं देखील का रास का त्यास ना काका रास का असं काहीच नाही पडेल त्यासले राग रुसवाना काहीच संबंध नाही. इथला भारी लोक राहतस ना नवर देऊन मायल बी तोच अधिकार नाही नवरीन मायल बी तोच अधिकार रास कोणीच कोणावर रुसत नाही. आपलं मी एक लगीन मा जायला होतो सुशिक्षित लोक होता नवर देऊन माय खाता खाता उठीच नाही एक कोपराला उभी होती हो म्हणा बापरे आई बहिणले काय फिरक हो नको म्हणतो आई बहिणले काय वारे बिर येस का म्हणतं काय पेकांड बिकांडशे का म्हणतं ना अंग नाही म्हणे बाबा तिले ना राग होना म्हणे ऋषीले म्हणे तू बाप काय वय नव्हे बाई बहिणले नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकवा सर्व रावण्या करायचा तो ताई खायल्या ना ताई जिल्या ना ताई खायल्या ना माल नाही खाणं म्हणतं चला बा आपण कीर्तन करायत महाराष्ट्र बरा प्रेम कराय ना आपला आई केली म्हणता आई बहीण म्हणलं ताई बड्या बाया रावण्या करायला खायल्या म्हणतं नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं बापरे बहिणले झटका येणार ना ताई का आवरीली रे नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं का बरं ताई म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतं मग काय वेगळे म्हणे माल खोबरान वाटी तरी लायका म्हणे ओ म्हणा बापा येडीशे रे भाऊ खोबरान वाटीन करता दांगडो घाला राय बानट सुरूत नेने 2-4 तोडा अंगवर सोनं 10-12 हजार साडी नेसेल आणि 5 रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घाल दिला बानट सुरूत ने तेवढं बरं या पाड्या त्याच्या बाया नेशेदी बड्या चांगल्या आहेत बिचाऱ्या काय करू महाराज काही सुधरत नाही. अहो ते लोक एवढे भारी असतात ना येराले गाया बी दिले तर त्या तरी राग रुसवाने त्यासले त्यासना लग्न या बाबा लोकेशने देखील होते ना ते मुकला लोक कमी जातात पहिले ऊस तोडायला नाही जात आदिवासी लोक आणि पहिला पाणी पडे ना तव येत त्या ऊस तोडीशने त्यासना लगीन मग इथला आनंद राहील बाबा बिचारा गाव माया त्या 8 महिन्यानंतर त्या एकमेकल्या 8 महिन्यानंतर भेटत एवढा जीवाडा येरायला भेटत रडी रडी आयु आहेत त्या नाही का आणि लग्ने राहत ना कधीतरी नवी साडी नेसाल भेटत असले ती नवी साडी आणि त्या नवर देऊन मास मागी त्या नैवेद्य देवाला जायत त्या मारुतीरायाना मंदिरवर मारुतीना मंदिरवर जात मग घरून लागतात जायत त्या बाया मी दाखल सर इथला मग का डायरेक्ट एवढा वय असतो दाखल पण न जी किरायनो नाही दाखल पण न जी किरायनो त्यांनाच भाव भेट राहणार ना मालिक हा ते ना ते बटाचं सांग राहणार जुनच मटेरियल 51 मध्येच ना मी पुरं माग ही काय राहणार असं एवढं राहू त्या लोक आदिवासी बाया जायत ना त्या डोक्यावर पापड ना ते टोपलं नाही का पुन्हा त्या शेवाया आहेत परात्मा उडीद ना पापड नागली ना पापडे त्या मारुतीरान मंदिर जायत नैवेद्य देवाले आणि त्या देऊन करता गाणं म्हणत बरं उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना नेवतान तुला देनास मी त्या गाण्यात चाल बदलाई टाकेल उठर हनुमान तुला मानस आणि लगीन निघर ना नेवतान तुला देनास उठर हनुमान तुला मानस लगीन निघर ना नेवतान तुला देनास
लगीन मा सुद्धा देवना गाणं राहत आपल्या बाया गाणं म्हणते कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू यंदा ती काट राहते कोणी टाकी अंगण मा खाट यंदा शिलगावनीची ती खाट राहत दिनी नाही मला काय काय जायला हो आदिवासी बाया देवना गाणं म्हणते या कोणी टाकी अंगण मा खाट यंदा ठरेले बाबा शिलगाई टाकणी ती राहत देव नाही हा खानदेस मै तरी उपाडी घालच होती काटले त्या आदिवासी बाया गाणं म्हणतीस उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीनी घरी नानी उत्तान तुला दिनास तसा तसा मग ते पहिला पाणी टाइमले वादळ सुटे त्या पातळीना त्या पदर नाळ उडी जातेस ना त्या पापडी नारा उडीत हे राहिले गाया दिले ती त्या बाया बी तरी राग करतीत नाही बर त्या पापड उडीत का तर काय त्या साडी ना पदर तरी ये लय नाही का पापड लय नाही काही फिरणी माये वाई ना ये माय लाली बेनाला आयलं का फिरणी बांड सुरत वाई ना ये तरी राग बी नाही रुसवा बी नाही महाराज काय वागणार अस नाही का काय सरळ सरळ वागो माणूसने साधा बनीन वागो उजी उजी का आटापिटालीच नाही वागा मग काय मजा आहे काही काही शिकासारखं राहत्या लोकेश कडतील जातीनं भिल्ल समाजाची शबरी माता पण रात्रंदिवस नामचिंतन केलं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून जगाचा मालक भेटला नाही का आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस केला म्हणून भगवंताची प्राप्ती साधकांनी सांगितलं ठीक आहे आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू आम्ही जर रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होईल का महाराज नाथ बाबा सांगतात भैया रात्रंदिवस नामचिंतन करा हा तर पहिला प्रकार झाला जर भगवंताच्या जवळ जायचं असेल भगवंताला आवडेल ते करायचं असेल तर दुसरा प्रकार काय तो ऐका वाजणार म्हणणार महाराज एक नंबर येतो असं जीव कराय ना असले मनाला देऊ वाजायला देऊ मी नाची लिहू का भाऊ आणि तुम्ही देखील राहणार म्हणजे युट्यूबला बी देखतस आणि असा बी कीर्तनेस मग बऱ्याच लोक ऐकणार आहेत कायम ना ऐकणारा बी शेताडे परिसर म्हणून म्हणजे त्या देखतस ना म्हणा चांगला वाजणारा म्हणणारा राहणार का मी नाचत राहस थोडाफार डुलत राहस कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी इतकं वेळ व्हायचं ना भजनामध्ये इतकं रंगायचं ना बाबा इतकं नाचायचं ना जसा माझा जगाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात नाचत होता किती नाचला माहिती का नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सुटला तरी भान नव्हतं देवाला एवढा वेळा होऊन नाचत होता म्हणून मी त्या प्रमाणाला धरून नाचायचा प्रयत्न करतो हो मी नाचत राहस नवीनच 2 पोरे येल होतात कीर्तन ते ऐकाले त्यातले कीर्तन काय आईच भानगड माहित नाही 2-3 मित्र होतात त्या शेवटला कोपरा उभा होतात त्या म्हणे काय राय काय चालू आहे काय जाणू म्हणे काय शेन काय नाही मग या काय करणार कोण जाणू म्हणे 1-1.5 शाना होता तो म्हणे काय नाही म्हणे देवना कुत्रा आहेत म्हणे त्या या काय करत रे काय म्हणे तो पुढे बुकी राहिना ना तो मोठा कुत्रा या मागला दाखलला कुत्रा आणि या काय करत काय नाही म्हणे या रातले बुकत दिनले झोपत म्हणे ओ भाऊ त्याच ना म्हणा एक म्हणे काय काय ना जवान म्हणे पण महाराज बोलता बारी पाय उचली राय ना म्हणे एक म्हणे हो त्यानं दाबीन काय लिहिल तो जिराय राय ना म्हणे ओ भाऊ बुक्या बुक्या गोमाला रायनो रे आप्पा जे लोक काय अंदाज लावतील काय सांगता येत नाही पण चाल चांगले असल्यावर आपल्याला जमतं बा मी डुलत राहस नाचत राहस कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे ना नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी हो आणि नाचलं पाहिजे न लाजता तेव्हा लोक काय म्हणतात हे डोक्यातून काढून टाकायचं लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता पतिव्रता सीतेला जर बदनाम करत असतील तुमच्यासारखा माझ्यासारख्याचा काय विचार करणार आहेत लोक म्हणून लोकेशनी चांगलं म्हणायला पाहिजे डोकामाई काढीस टाकू लोकेशले चांगलं वाटीन असं जर जगानं म्हणणार तर आपण स्वतःसाठी जगणतच नाही लोके कोणले चांगलं म्हणतात नाही तुमले जर वाटणं निडगवान मा लगननी पंगत देनिशे लाला बाबा लगननी पंगत मा आमना गाव मा 7 पदार्थ बनतस बा मालिकेनी 10 पदार्थ बनवणं शत बडं गाव खुश व्हायला पाहिजे पावबंदी खुश व्हायला पाहिजे येणारा पाहुणा बी खुश व्हायला पाहिजे असं जेवण देणं शे निडगवान मा 7 पदार्थ बनवतो तुम्ही 10 बनाय टाका निडगवान मा 10 बनवतो तुम्ही 12 बनाय टाका लोकेले खुश करांसाठी 2-4 आयटम वाढायच नाही बनायला राहू द्या पण हात दवान ठिकाणी उभा राहा लोक जेवण करीन उठताना हात दवान ठिकाणी ज्यातले किडा पाण्यात त्या एकच बट बरोबर होतं पण आखो खमन राहतं ना मजाही जाते पाळात का नाही किडा जर खमन राहिना ना मग सांगतस खमनवर आखो बारीक शेव राहते ना भयान मजा येते जेव्हा म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करसाल ना लोक तुमच्यामध्ये चूक शोधत असतात म्हणून लोकांचा मनासारखं वागणे नाही भगवंताला काय आवडतं तसं वागायचं कारण लोकांना कधीच आपलं लोकांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपण सरळ सरळ मूर्खपणा करतोय स्वतःसाठी कधी जगा आणि जगत असताना असं जगा की देवाला काय आवडेल ते जगा
नाही का? जगत असताना देवाला काय आवडेल ते जगा, नाही ते बाकी लोक असा विचार करतात तो काय म्हणे नाव काय म्हणेन, तो काय म्हणे नाव काय म्हणेन. नाही, ज्यासाठी तुम्ही चांगला आहेत ना तो तुमले चांगलंच म्हणेन, आणि ज्याला तुम्ही चालतात नाही त्यांसाठी देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्याशी आयुष्यभर चालणार नाही. ज्याला चालतात नाही त्यांसाठी काय, त्यांना मन जिंकेशन फायदा नाही. म्हणून जीवन जगत असताना एकदम आनंदित जीवन जगायचं माझं तत्व आहे. क्योंकि भाई हम तो राधा रानी के भक्त हैं, हम तो राधा रानी के भक्त है भाई, हम भक्त नहीं या के ऊपर प्रेम करने वाले लोग हैं. हो, आणि इतकं प्रेम करायचं का, इतकं प्रेम करायचं लोकांनी आपल्याला नावं ठेवले पाहिजे. जोपर्यंत लोक नाव ठेवत नाही तोपर्यंत देव कृपा करत नाही. मोहन से दिल क्यों लगाया है, कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. कन्हैया से दिल क्यों लगाया है, ये मैं जानू या वो जाने. इतकं वेळ प्रेम करायचं ना, इतकं वेळ प्रेम करायचं. मुरली वाले हो, मुरली वाले, मुरली वाले जुनं ते सोनारास नाही का. हो, मनमाया टीशी निघे पण तरी आता देख बी नाही बिचारी मायने. पण ती मर्यादा राहत पहिल्या बाईसले. हो, पहिल्या बाईसले ती मर्यादा होती ना. नवरा जरी कटबन कुटी बी टाके ना तरी सुद्धा संध्याकाळी मायरा अन्न पुढे नाही त्या आणि इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आणि नवरा वावर मा येऊन पहिले मनमायरा दिसती आणि जेवण ना पहिले काटगादी टाकीष्टी. इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आता इथलं उलट जायचे. पहिल्या बाईसले एवढा तराडा होता, नवरा येऊन पहिले रांदी ठेवणं कावान पहिले काटगादी टाकी ठेवणं, नाही त्याला काटगादी दिखावणे आको बुकीन माया एवढा तराडा. आता कसं काय वातावरण आहे बहिणीसून. आते मन बहीण हरतालिका ना उपास धरलेच गलीमा चहा पेत फिरसने आव भाऊ पुरेसले जोका देस. हो भाऊ, हो आपला, हो म्हणा दादा. घनच फरक पड जायचे. ते पहिलं काही राहिलं नाही. पहिलं सांगा मग सुद्धा एक कीर्तन विजाच म्हणा. भगवंतावर प्रेम करत असताना इतकं वेळ प्रेम करायचं. मला नेहमी सांगायला आवडतं, आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. इतकं वेळ प्रेम होतं गोपिकांचं की मुरलीचा नुसता स्वर कानी पडला तरी पण वेड्या व्हायच्या गोपिका. इतकं वेळ प्रेम करायचं देवाच्यासाठी. हो, आणि नाचायला तर अजिबात लाज ठेवायची नाही, कारण माझ्या मीराबाईनं सुद्धा नाचली नाही. पायात घुंगरू बांधून नाचली, लोकांची लाज नाही ठेवली. लोकांचं जाऊ द्या हो, स्वतीचा बाप सुद्धा नाव ठेवत होता तरी विचार करत नाही. म्हणून तर भगवंताच्या इतक्या नजदीक आहे, जवळ आहे. लाज नाही ठेवायची देवाच्यासाठी, बरोबर आहे की नाही. हो, आणि काही काही लोकांच्या मनात प्रश्न असेल. आईच गोष्ट जर का एखादा गरीब मी पोर जर नाचतील लोक म्हणतात जाऊ द्या त्यांना ऐपत प्रमाणे करायला त्या. पण गरीबाची नव्हती बरं, राजकन्या होती, तरी पण देवाच्यासाठी पायात घुंगरू बांधून नाचली. देवाच्यासाठी काही करायला अजिबात लाज ठेवायची नाही. हो, ए चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाये मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने भगवान से नाता जोड़ लिया. अजिबात लाज ठेवली नाही, म्हणून तर भगवंताच्या एवढ्या नजदीक आहे. अरे ती नाचत होती, एकटी नाही नाचत, देवाला सुद्धा नाचायला मजबूर केलं महाराज. भक्तीची ताकद आहे. म्हणून आपण भगवंताशी नातं जोडायचं असेल तर लोकांचा विचार करणे द्यायचं सोडून, नाही का. मी करत नाही म्हणून तुम्हाला सांगतो, विचार करणं सोडी द्या. कारण लोकेच ना कामच आहे किडा पाडणं. ज्यांना नावं ठेवायची ते ठेवणारच आहे. नावं ठेवत ठेवत आठपर्यंत पोचू जायला मी लोकेच ना ऐकत गणच किडा पाडेत म्हणनाव ना किडा पाडणारा 31 मा कीर्तन करा ना ताटे 51 दिन नंबर लागी राहिना नाही. आपले टाइमच नाही कोणी निंदा कराले, बरोबर आहे की नाही. म्हणून काय करायला माहितीये का, कोणी जर आपले वाईट म्हणस ना ते डोकामा तरुण भाऊसले सांगस. कोणी जर आपले वाईट म्हणा ना त्यांना राग नाही धरा ना. मनमा या ज्या टोपीवाला बाबा आहेत ना, या पहिलं लयल मटेरियल आपले सांगतात, भाऊ आपण झाडीशनी गरमानी केर कचरा काढतास आणि पोट टाकतास ताई. कुठं उकिरड्यावर टाकतो ना ताई साहेब, उकिरड्यावर टाकतो. जटे घाण आहे तटे घाण फेकायला जातस, घाण समजीस नाही घाण फेकायला जातस. पण घाण ना सुद्धा एक दिन असा आहे ट्रॅक्टर मा बशीस नाही जास्त.
म्हणजे गाणं सुद्धा एक दिन असा आहे आपण ते 2 पायना माणसेत आपला दिन यावा नाही का वाट देखो फक्त बुकू देऊ लोक नाही का भगवंताला आवडणारे नियम सांगतात नाथ बाबा पहिले सांगितलं की नाथ बाबा आम्हाला देवाच्या नजदीक जायचं देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला काय आवडेल ते आम्हाला सांगा नाथ बाबा सांगतात आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस मग नामाचा उच्चार केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल का म्हणले नाही अजून नियम आहे मग काय तुळशी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा साधकांनी सांगितलं ठीक आहे आम्ही गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करू व्रत एकादशी करू एवढ्यानं देव प्रसन्न होईल का देवाला एवढंच आवडतंय का नाथ बाबांनी सांगितलं नाही भैया आषाढी कार्तिक कीर्तन बर